आवाज येतोय का रे? कमेंट करा. आवाज क्लिअर आहे का? व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदा कमेंट करा. चला, आपल्याला बघायचंच भूमिती संकल्पना. म्हणजे भूमितीच्या मूलभूत संकल्पना कोणकोणत्या असतात. कारण जॉमेट्री शिकायच्या अगोदर, भूमिती शिकायच्या अगोदर तुम्हाला भूमितीमधल्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत, त्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला माहित पाहिजे. मूलभूत संकल्पना क्लिअर करण्यासाठी तुम्ही 5वी 6वी 7वी 8वीचं पुस्तक तिथं यूज करू शकता, वापरू शकता, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होऊन जातील. पहिला मुद्दा असा आहे की तुम्हाला पहिल्यांदा लक्षात ठेवा. बघा, आपण सुरुवात करूया डायरेक्ट लेक्चरला. पहिला आहे की बिंदू म्हणजे काय. पहिला मुद्दा असा आहे की बिंदू म्हणजे काय. कळतं ना मी काय सांगतोय? बिंदू म्हणजे काय. तर बिंदू म्हणजे काय हे सर्वांना माहित असेल, किंवा तुम्हाला माहित नसेल तर माहित करून घ्या अगोदर, कारण बिंदू हा खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, बिंदू म्हणजे काय, कागदावरील एक लहानसा टिपका. समजा एखादा आपण कागद घेतला आणि ह्या कागदावरती लक्षात ठेवा एक लहानसा आपण काय केला, टिपका काढला, टिपका, आणि त्याला नाव दिलं ए. नाव काय दिलं? बिंदू ए. हा काय आहे? तुमचा बिंदू ए आहे. याचा अर्थ बिंदू म्हणजे कागदावरील जो लहानसा तुम्हाला टिपका दिसतो त्याला म्हणायचं असतं बिंदू राजा. हे क्लिअर झालं. पहिली भूमितीची मूलभूत संकल्पना आहे की बिंदू म्हणजे काय. बिंदू म्हणजे लक्षात ठेवायचं, बिंदू म्हणजे कागदावरील लहानसा टिपका त्या ठिकाणी. हे क्लिअर झालं, बिंदू म्हणजे काय. पुढचा आहे तुमची दुसरी संकल्पना, किरण म्हणजे काय. आता किरण म्हणजे काय. समजा मी काय केली माहिती का, इथे काय केलं, इथे एक अशी रेष काढली, इथं बिंदू काढला आणि इकडे काय केला, बाण काढला, बाण. बरोबर आहे का. आणि हा काय तुमचा पी आहे असं समजा, पी. किंवा इथं काय करतो, ह्याला नाव देतो पी, बिंदूला नाव देतो पी, आणि इथे काढतो ह्याला नाव देतो तुमचा क्यू. मग पी जो आहे ना, पी हा त्याचा आरंभ बिंदू आहे. पी हा त्याचा काय आहे, आरंभ बिंदू आहे. पी जो तुम्हाला दिसतोय पी, हा पी काय माहिती आहे का, आरंभ बिंदू आहे. पी जो दिसतोय तो पी काय तुमचा आरंभ बिंदू आहे. आणि पी क्यू हा किरण झाला. म्हणजे एका बाजूनं मर्यादित आहे, एका बाजूनं मर्यादित आहे. म्हणजे जिथं बिंदू आरंभ बिंदू तिथून इकडे वाढणार नाही तुमच्या डावीकडे ती, कारण तो मर्यादित आहे. आणि इकडे तुम्हाला क्यूच्या साईडला काय दावलाय, बाण दावलाय. याचा अर्थ एका साईडला मर्यादित आहे, एका साईडला अमर्यादित आहे. लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं किरण. त्याला काय म्हणायचं, किरण असे म्हणतात. म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला, सोबतच्या आकृतीमध्ये काय दिसतोय, किरण जो दिसतोय तो किरण कुठला, पी क्यू आहे. आणि किरण पी क्यू जो आहे तो बाणाच्या बाजूनं अमर्यादित आहे. बाणाच्या बाजूनं कसा आहे तुमचा, तो अमर्यादित आहे. म्हणजे किरण म्हणजे लक्षात ठेवायचं काय की एका बाजूला तो कसा असतो, त्या ठिकाणी अमर्याद असतो. एका बाजूला मर्यादा आहे त्याला वाढणार नाही, आणि एका बाजूला अमर्याद. बाणाचा अर्थ अमर्याद म्हणजे तो पुढे तुम्ही कितीही वाढवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तिसरी कन्सेप्ट काय लक्षात ठेवायची माहिती, हिथंच लिहितो तिसरी कन्सेप्ट, विरुद्ध किरण. मग आता विरुद्ध किरण म्हणजे काय, विरुद्ध किरण म्हणजे काय. समजा मी असं काढली आकृती, इथे एक बिंदू काढला, इथे एक बिंदू काढला, इथे एक बिंदू काढला, ह्याला एल म्हणलं, इथं एम म्हणलं, आणि इथं काय म्हटलं, एन म्हटलं. हा लक्षात ठेवा मधला बिंदू असं समजा, हो का. म्हणजे समजा इकडे काही तुम्हाला बाण दिसतोय आणि या साईडला एक बाण दिसतोय, म्हणजे हा यम हा असं समजा की तो आरंभ बिंदू आहे. यम काय तुमचा आरंभ बिंदू आहे. यम काय तुमचा आरंभ बिंदू आहे. आता यम पासून जर डावीकडे गेला तर लक्षात ठेवा तुम्हाला एम एल मध्ये काय दिसतंय, तुम्हाला एम एल लक्षात ठेवा, एम एल जो दिसतोय तो बाणाच्या बाजूनं अमर्याद आहे. एम एल जो दिसतोय तो एम एल लक्षात ठेवा, इकडे गेला डावीकडे बाणाच्या बाजूनं तो अमर्याद दिसतोय. अमर्याद दिसतोय म्हणजे तो किरण आहे, तो किरण आहे. इकडं जर आरंभ बिंदू पासून जर तुम्ही उजवीकडे गेला, किरणकडे कुठे गेला तुम्ही, बाणाकडे गेला, तर तुम्हाला एम एन लक्षात ठेवा तुम्हाला कसा दिसतोय, अमर्याद दिसतोय. कसा दिसतोय तुम्हाला, अमर्याद दिसतोय, अमर्याद. याचा अर्थ किरण एम एल आणि किरण एम एन हे लक्षात ठेवा आरंभ बिंदू पासून एकमेकाच्या विरुद्ध आहेत. आरंभ बिंदू पासून एकमेकाच्या कशा आहेत, विरुद्ध आहेत. ह्याला म्हणायचं विरुद्ध किरण. ह्याला काय म्हणायचं, विरुद्ध किरण असे म्हणतात. म्हणजे किरण एम एल आणि किरण एम एन ही एकमेकाचे कसे आहेत, तुमच्या विरुद्ध आहेत. का विरुद्ध आहेत, कारण त्यांचा आरंभ बिंदू, दोघाचाही आरंभ बिंदू एकच आहे.
दोघांचाही आरंभ बिंदू एकच आहे. तो आरंभ बिंदू कुठला आहे तुमचा? यम आहे. कुठला आहे? यम. आणि यम पासून त्याच्या यम आरंभ बिंदू पासून ती दिशा परस्पर विरुद्ध आहे. त्यांच्या दिशा कशा आहेत? परस्पर विरुद्ध आहेत. म्हणजे आरंभ बिंदू पासून दिशा परस्पर विरुद्ध असतील, दोन किरणांची लक्षात ठेवा परस्पर विरुद्ध असतील, दिशा जर परस्पर विरुद्ध असेल त्यांना म्हणायचं विरुद्ध किरण. काय म्हणायचं? विरुद्ध किरण. लक्षात ठेवा. चला, किरण म्हणजे क्लिअर झालं. विरुद्ध किरण म्हणजे क्लिअर झालं तुमचं. तिसरी कन्सेप्ट लक्षात ठेवायची आता काय माहिती का? तिसरी कन्सेप्ट लक्षात ठेवायची रेषा. काय लक्षात ठेवायची? रेषा. समजा काय केलं माहिती ना, मी अशी काढली तर दिसतंय ना रे, हा बिंदू ए आहे आणि हा बिंदू काय तुमचा बी आहे. रेख ए बी जो दिसतोय तुम्हाला, हा रेख ए बी जो दिसतोय, रेख ए बी दोन्ही बाजूंना अमर्याद आहे. कसा आहे रे? अमर्याद आहे. जर तुम्ही रेख ए बी कडे गेला, रेख ए बी हा दोन्ही बाजूला अमर्याद आहे. अमर्याद आहे याचा अर्थ तो दोन्ही बाजूला वाढतो. इकडे कितीही वाढवा तो वाढतो. लक्षात ठेवा. त्याला म्हणतो आपण अमर्याद त्या ठिकाणी. म्हणजे किरण तुम्हाला कुठला दिसतोय? ए बी. किरण तुम्हाला दिसतोय ए बी. इथं किरण कुठला दिसतोय तुम्हाला? किरणच म्हणावं लागेल, वाढतोय. लक्षात ठेवा. किरण ए बी किंवा किरण तुम्हाला कुठला दिसतोय? किरण बी ए. किरण कुठला दिसतोय तुम्हाला? बी ए. आता हे परस्पर नाही, कारण दोघांचा आरंभ बिंदू एकच आहे का इथं? कारण हा एक लक्षात ठेवा तयार झालाय तुमचा, हा एक तयार झाला आणि हा एक तयार झालाय. बरोबर आहे का? इकडे गेला तुम्ही तर असे दोन किरण तयार झाले आणि दोन किरण जे आहेत लक्षात ठेवा हे दोन्हीच्या दोन्ही किरणीच्या सामायिक बिंदूंनी एकत्रलेले आहेत. म्हणजे ए बी तयार झाला. याच्या दोन सामायिक बिंदू आहेत आणि या दोन सामायिक बिंदूपासून लक्षात ठेवा ते रेखाटलेले आहेत. म्हणजे दोन परस्पर विरुद्ध किरणांची रेषा तयार होते. म्हणजेच काय? दोन परस्पर विरुद्ध किरणांनी काय तयार होते? रेषा तयार होते. म्हणजे दोन परस्पर विरुद्ध किरण असतील तर त्यापासून तयार होते रेषा. कन्सेप्ट क्रमांक 3 क्लिअर का? आणि कधी लक्षात ठेवायचं काय माहिती का? दोन भिन्न बिंदू असतील तर दोन भिन्न बिंदू पासून फक्त आणि फक्त एकच रेषा तयार होते. म्हणजे दोन भिन्न बिंदू घेतले तर त्या दोन भिन्न बिंदू पासून एकच रेषा तयार होती. लक्षात ठेवायचं. हे क्लिअर झालं. रेषा म्हणजे कन्सेप्ट क्लिअर का? रेषा म्हणजे काय लक्षात ठेवायचं? तुम्ही काय केलं? रेख ए बी काढला तर तो रेख ए बी तुम्हाला कसा दिसतोय? अमर्याद दिसतोय. म्हणजे दोन्ही बाजूला वाढतोय तो. किरण ए बी आहे किंवा किरण बी ए आहे हे लक्षात ठेवा. किरण परस्पर विरुद्ध किरणांनी तयार झालाय. म्हणजे रेषा जी आहे ही रेषा लक्षात ठेवा किरण ए बी आणि किरण बी ए पासून तयार झालेले, परस्पर विरुद्ध किरणांनी तयार झालेले. किंवा दोन बिंदू आहेत आणि दोन बिंदू पासून फक्त आणि फक्त लक्षात ठेवा एकच रेषा तयार करता येते किंवा होते. ही कन्सेप्ट क्लिअर का? रेषा ही कन्सेप्ट क्लिअर का रे बाबा? जा या पुढच्या मुद्द्याकडे. ती रेषा संपलं. पुढे जायचंय आपल्याला. काय माहिती का? तिसरा घटक रेषा क्लिअर झाला. चौथा घटक आहे रेषाखंड. चौथा घटक जो आहे तो रेषाखंड आहे. इथं मी जरी पुसलेला आहे तर तुम्हाला इथं फळ्यावरती दिसत असेल. इथं आहे तुम्हाला चौथा मुद्दा कुठला आहे तुमचा? रेषाखंड. कुठला आहे? रेषाखंड. दिसत नाही का रे पेनानं? एक मिनिट, दुसरा पेन यूज करतो मी. बघा, समजा मी आकृती काढली. इथे एक बिंदू काढला, इथे एक बिंदू काढला, इथं ए लिहिला, इथं बी लिहिला. काय रे? रेषाखंड. आता हा रेषाखंड पडला ना, इकडे पण वाढत नाही, ह्या साईडला पण वाढत नाही, ए च्या साईडला पण वाढत नाही आणि बी च्या साईडला पण वाढत तो नाहीये. म्हणजे रेषाखंड रेखाखंड एकच ना. रेखाखंड जो आहे लक्षात ठेवा, रेखाखंड जो आहे रेखाखंड तो दोन्ही बाजूंना मर्यादित आहे.
दोन्ही बाजूंना कसा येतो मर्यादित आहे, दोन्ही बाजूला मर्यादित आहे म्हणून त्याला म्हणायचं असतं रेख AB. त्याचं वाचन कसं केलं जातं रेख AB. त्याचं वाचन करतो आपण रेख AB बाळाओ. क्लिअर करे बाबा. रेषाखंड हा दोन्ही बाजूंना मर्यादित असतो म्हणजे दोन्ही बाजूला जर तो वाढत नसेल तर तो झाला तुमचा रेषाखंड. काय झाला रेषाखंड. आणि ते लिहिताना लक्षात ठेवा रेषाखंड लिहिताना रेख AB लिहायचं असतं. काय लिहायचं असतं रेख AB. कन्सेप्ट क्लिअर का रेखाखंडाची. कन्सेप्ट क्लिअर करे बाबा बघून घ्या. का प्रतल. पुढचा आहे तुमची कन्सेप्ट भूमिती संकल्पना, मूलभूत संकल्पना जे ती आहे प्रतल. ती कोणती आहे प्रतल आहे. प्रतलाविषयी काय लक्षात ठेवायचं माहिती का. हे झालं प्रतल, हे झालं प्रतल. प्रतल हे सर्व बाजूंना अमर्यादित असते. प्रतल हे सर्व बाजूंना अमर्यादित असते. अमर्यादित असते. सर्व बाजूंना कसं असतं अमर्यादित असते लक्षात ठेवायचं. तीन नैक रेषीय कसं तयार होतं. तीन नैक रेषीय बिंदूपासून किंवा दोन समांतर रेषेपासून किंवा त्यांना छेदणाऱ्या किंवा दोन छेदणाऱ्या रेषांनी तयार होतं तुमचं प्रतल. प्रतलाविषयी काय लक्षात ठेवायचं. प्रतल म्हणजे सर्व बाजूंना ते अमर्यादित असतं. सर्व बाजूंना कसं असतं अमर्यादित असतं. तीन नैक रेषे बिंदूपासून तुमचं प्रतल तयार होत असतं किंवा दोन समांतर रेषा किंवा दोन छेदणाऱ्या रेषापासून लक्षात ठेवा तुमचं तयार होतं प्रतल. काय तयार होतं प्रतल. प्रतलची कन्सेप्ट क्लिअर का रे बाबा. दोन समांतर रेषा आणि त्यांना छेदणारी रेषा असतात लक्षात ठेवा. त्यापासून निश्चित जे होतं ते होतं प्रतल. इथपर्यंत सर्वांची कन्सेप्ट क्लिअर का प्रतल पासून. चला प्रतल म्हणजे क्लिअर झालं. पुसून टाकूया ही. सहावा एक रेषीय बिंदू. पुढची भूमितीय संकल्पना आहे एक रेषीय. मूलभूत संकल्पना एक रेषीय बिंदू. एक रेषीय बिंदू कशाला म्हणायचं. एक रेषीय बिंदू कशाला म्हणायचं. बघा समजा ही आकृती काढली मी. ही काय काढलं तुमचं रेषा काढली. इथं ए काढला बिंदू, इथं बी बिंदू बरोबर करे, इथं सी आणि इथं कुठला आला तुमचा डी. जर दिलेले बिंदू एका रेषेमध्ये असतील तर त्याला म्हणतो एक रेषीय बिंदू. दिलेले बिंदू
दिलेले बिंदू एका रेषेमध्ये असतील, एका रेषेमध्ये असतील, एका रेषेमध्ये असतील तर त्या बिंदूंना म्हणायचं एक रेषीय बिंदू. काय म्हणायचं? एक रेषीय बिंदू. म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला ए बी सी डी, ए बी सी डी हे जे बिंदू आहेत हे बिंदू एक रेषीय बिंदू आहेत. कसे आहेत तुमचे? एक रेषीय बिंदू आहेत. एक रेषीय बिंदूची संकल्पना लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायचं? जर दिलेले बिंदू एका रेषेमध्ये असतील त्यांना म्हणायचं एक रेषीय बिंदू. काय म्हणायचं? एक रेषीय बिंदू. चला, क्लिअर का? कोणतेही तीन बिंदू म्हटलं तरी चालेल. कोणतेही तीन भिन्न बिंदू, तीन भिन्न बिंदू एक रेषीय असतात. हे एक रेषीय असतात, एक रेषीय असतात. चला बघून घ्या कन्सेप्ट क्लिअर का? जाऊया पुढं. काल एक रेषीय बिंदू म्हणजे काय? चला पुढे जायचं. आता आपला पुढचा मुद्दा जो आहे, पुढचा मुद्दा आहे नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू. बघा, समजा ही प्रतल काढलं, हिथं पी म्हटलं, हिथं क्यू म्हटलं आणि हिथं म्हटलं आर. जर दिलेले तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू, बघा, जर दिलेल्या बिंदूपैकी तीन किंवा तीन पेक्षा बिंदू एका रेषेमध्ये नसतात, एका रेषेमध्ये नसतात त्यांना म्हणायचं नैक रेषा. जर दिलेले तीन किंवा तीन पेक्षा जास्त, तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू, जास्त बिंदू एका सरळ रेषेत नसतात, सरळ रेषेत नसतात. तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू एका सरळ रेषेमध्ये नसतात त्यांना म्हणायचं असतं नैक रेषीय बिंदू. कळतं ना मी काय सांगतो ते? बघा, आई बिंदू काढले पी किंवा आर एका रेषेमध्ये येत करे नाही ना? एका रेषेमध्ये नाही. जर जोडले तुम्ही त्याला, जर जोडले तर एका रेषेमध्ये येतात का? ते नाही ना. एका रेषेमध्ये म्हणजे सरळ येणे. जसं आपण एक रेषीय बिंदू बघितले, एक रेषीय बिंदू म्हणजे काय? ते एका रेषेमध्ये सरळ येतात. लक्षात ठेवा. म्हणजे कोणतेही तीन बिंदू एक रेषीय असतात. लक्षात, कोणतेही तीन बिंदू एक रेषीय असतात. चला, क्लिअर का? नैक रेषीय म्हणजे कुठलेही तीन बिंदू लक्षात ठेवायचं. तीन बिंदू दिलेले तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदू एका रेषेमध्ये नसतात, एका रेषेमध्ये नसतात. कन्सेप्ट क्लिअर का? चलो आगे. 7 झालं ना. आठवा मुद्दा. आठवा छेदनाच्या रेषा म्हणजे छेदणाऱ्या रेषा. बघा, छेदणाऱ्या रेषा. समजा मी छेदणाऱ्या रेषा काढल्या, ही एक रेष काढली, ही एक रेष काढली, हा ओ बिंदू आला, ही रेषा आली एम आणि ही रेषा आली एन. समजतंय का रे मी काय सांगतोय ते? जर रेषा एम ओ एन एकमेकांना ओ बिंदू छेदतात, बरोबर आहे. रेषा जी आहे तुमची, रेषा यम व एन, तुम्हाला जर आकृतीचं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल, रेषा यम आणि रेषा एन ह्या एकमेकांना ओ बिंदू छेदतात, ओ बिंदू छेदतात. बरोबर का चूक रे? बरोबर का चूक? बरोबर. लक्षात ठेवायचं. एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषांचा छेदनबिंदू एक आणि एकच असतो. बघा ना, दोन रेषा
हा एका ओ बिंदू मध्ये छेदतात. म्हणजे दोन रेषा लक्षात ठेवा, दोन रेषाचा छेदनबिंदू एक आणि एकच असतो. दुसरा मुद्दा म्हणजे दोन रेषांचा छेदनबिंदू दोन रेषाचा छेदनबिंदू एक व एकच असतो. एक व एकच असतो. एक व एकच असतो. क्लिअर करे बाबा. आणि एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा एकाच प्रतलातून जातात. तिसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, दोन छेदणाऱ्या रेषा एकाच प्रतलातून जातात. एकाच प्रतलातून जातात. तिसरा मुद्दा काय लक्षात ठेवायचा, दोन छेदणारी रेषा जी आहेत ती एकाच प्रतलामधून जातात. हा दोन रेषा एम आणि एन हे एकाच प्रतलातून गेलेले आहेत. पहिलं बेसिक, रेषा एम आणि रेषा एन यांचा छेदनबिंदू ओ आहे. छेदनबिंदू कुठला आहे तुमचा ओ. ओ या छेदामध्ये, ओ या बिंदूमध्ये ते छेदतात. दुसरं लक्षात ठेवायचं, दोन रेषा छेदणाऱ्या, दोन रेषा जर छेदल्या ते एक आणि एकाच बिंदूमध्ये छेदतात. दोन बिंदूमध्ये कशा छेदतील, रेषा एम आहे आणि रेषा एन छेदली, एक आणि एकाच बिंदूमध्ये छेदली ना. आणि पुढचा मुद्दा, दोन छेदणाऱ्या रेषा ह्या एकाच प्रतलामधून गेलेल्या असतात. दोन छेदणारे रेषा एकमेकांना एकाच प्रतलामधून गेलेल्या असतात. ह्याला म्हणायचं छेदणाऱ्या रेषा. ह्याला म्हणायचं छेदणाऱ्या रेषा. कन्सेप्ट क्लिअर करे बाबा. इथं ऑलरेडी मी दिलेले क्रमांक 8 ला, इथं एकदा बघून घ्या. पुढे चला 9. पुढे जायचं आपल्याला 9. एक संपाती रेषा. 9 ला आहे तुमचं एक संपाती रेषा. चला, एक संपाती रेषा म्हणजे काय, एक संपाती रेषा म्हणजे काय बघा, विचार करा तोपर्यंत पाणीतो. बघा रे, आता एक संपाती रेषा म्हणजे काय, समजा मी आकृती काढतो. हा बिंदू काढला, ही एक रेष काढली, ही एक रेष काढली आणि ही एक रेष काढली. ही रेषा एक्स, ही रेषा आहे वाय आणि ही रेषा आहे तुमची झेड. एकाच बिंदूमधून किती रेषा गेलेत रे, एकाच बिंदूमधून रेषा किती गेलेल्या आहेत, एकाच बिंदूमधून रेषा किती गेलेत बघा. रेषा एक्स, रेषा वाय आणि रेषा झेड. रेषा एक्स, रेषा वाय आणि रेषा झेड एकाच बिंदूतून गेलेल्या आहेत. एकाच बिंदूत छेदणाऱ्या, म्हणजे एकाच बिंदूत छेदणाऱ्या किती रेषा आहेत, एकाच बिंदूत छेदणाऱ्या तीनच रेषा दिलेत. 3 किंवा 3 पेक्षा जास्त, 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषांना एक संपाती रेषा म्हणायचं. काय म्हणायचं, एक संपाती रेषा. याचा अर्थ रेषा एक्स, रेषा वाय आणि रेषा झेड ही ओ या बिंदूमध्ये छेदतात. ओ या बिंदूमध्ये काय होतात, छेदतात. जर ओ या बिंदूमध्ये छेदत असतील तर त्या एकमेकाच्या काय झाल्या, एक्स वाय झेड ह्या एक संपाती रेषा. ह्या काय झाल्या, एक संपाती रेषा. कन्सेप्ट साधे, एक संपाती रेषेची. जर एकाच बिंदूतून 3 रेषा जातात, एकाच बिंदूतून जर 3 रेषा किंवा 3 पेक्षा जास्त रेषा जात असतील तर त्या रेषा एक संपाती रेषा असतात. त्या रेषाला म्हणायचं एक संपाती रेषा. काय म्हणायचं त्या रेषांना, एक संपाती रेषा.
आणि ज्या बिंदूतून त्या जातात लक्षात ठेवायचं त्याला म्हणायचं एक संपाती बिंदू. त्याला म्हणायचं एक संपाती बिंदू. क्लिअर का कन्सेप्ट? कन्सेप्ट क्लिअर का? म्हणजे एक संपाती म्हणजे संपात बिंदू म्हटलं तरी चालेल. त्याला म्हणायचं संपात बिंदू. चला क्लिअर का रे बाबा? जाऊया क्लिअर का? एक संपाती रेषा म्हणजे एकाच बिंदूतून छेदणाऱ्या ज्या तीन रेषा किंवा तीनपेक्षा जास्त रेषा असतात त्याला म्हणा एक संपाती रेषा. त्याला म्हणा एक संपाती रेषा. एक संपाती रेषेची कन्सेप्ट क्लिअर का? पुढे तुमचा आता 10वा मुद्दा आहे समांतर रेषा. 10वा मुद्दा आहे समांतर रेषा. 10वा मुद्दा आहे समांतर रेषा. चला काय रे बाबा समांतर रेषा म्हणजे काय? कोण सांगतोय? समजा मी प्रतल काढलं. तुम्हाला माहित आहे प्रतल म्हणजे काय? प्रतल लक्षात ठेवायचं. प्रतल म्हणजे काय? प्रतल हे सर्व बाजूंना कसं असतं? अमर्याद असतं. कसं असतं? अमर्याद असतं. लक्षात ठेवा. आणि तीन एक रेषे बिंदू किंवा दोन समांतर रेषांनी किंवा दोन छेदणाऱ्या रेषांनी प्रतल निश्चित होतात. म्हणजे तीन एक रेषेनं बिंदूंनी किंवा दोन समांतर रेषांनी किंवा त्यांना छेदणाऱ्या दोन रेषांनी लक्षात ठेवा प्रतल निश्चित होत असतं. मग या प्रतलामध्ये मी हे काढलं, हे काढलं आणि ही एक रेषा काढली. ही एक रेषा काढली. हिला नाव दिलं ए, हिला नाव दिलं बी आणि हिला नाव दिलं सी. मला सांगा सोबतच्या आकृतीमध्ये काय दिसते? एकाच प्रतलामध्ये असणाऱ्या रेषा परंतु एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना. एकाच प्रतलामध्ये रेषा काढल्यात मी पण एकमेकांना छेदतात करे? नाहीये. कुठेही पुढे काढत जावा. लक्षात ठेवा पुढे जरी तुम्ही ते वाढवल्या तरी एकमेकांना त्या छेदणार नाहीयेत. एकमेकांना त्या छेदणार नाहीत. त्यांना म्हणायचं समांतर रेषा. काय म्हणायचं? समांतर रेषा. चला क्लिअर का रे बा? आणि एकाच रेषेला लंब असणारी रेषा सुद्धा लक्षात ठेवा. एकाच रेषेला दुसरी रेषा जर लंब असेल ती सुद्धा लक्षात ठेवायचं. समांतर रेषा म्हणजे एकमेकांना न छेदणारे रेषा म्हणजे ते एकमेकाच्या परस्पर समांतर रेषा असतात. इथपर्यंत क्लिअर का? मला सांगा इथपर्यंत क्लिअर का? पुढे चला. आता बघायचंय समांतर प्रतले. समांतर हे एक प्रतल आहे बरोबर करा आणि हे एक प्रतल आहे. आता हे एकमेकांना छेदलंय का नाही? एकमेकांना न छेदणाऱ्या प्रतलाला समांतर प्रतले म्हणायचं. हा एक प्रतल दिसते तुम्हाला आणि हे एक प्रतल दिसते. एकमेकांना कुठेही छेदलेलं दिसत नाहीये. समजा ते छेदलं. दोन प्रतले एकमेकाला जर छेदली नसतील तर त्यांच्या छेदनबिंदूची एकच रेषा तयार होते. छेदनबिंदूची लक्षात छेदनबिंदूनी एक रेषा तयार होती. सोबतच्या आकृती पी आणि किंवा दोन प्रतला छेदनबिंदू रेषा ए बी तयार झाली आहे. एकमेकांना न छेदणाऱ्या प्रतलाला एकच मिनिट
एकमेकात छेदत नसतील असं म्हटलंय ना, छेदल्यास म्हणायला पाहिलं होतं. एकमेकांना न छेदणाऱ्या प्रतलांना, एकमेकास न छेदणाऱ्या प्रतलाला म्हणायचं समांतर प्रतल. काय म्हणायचं? दोन प्रतल आहेत आणि दोन प्रतले लक्षात ठेवा एकमेकाला जर छेदत नसतील त्याला म्हणायचं समांतर प्रतले. काय म्हणायचं? समांतर प्रतले म्हणायचं. परंतु जर ती दोन प्रतले लक्षात एकमेकाला छेदली, एकमेकात छेदली, छेदली, तर त्या छेदन बिंदूंनी बघा ही दोन प्रतल एकमेकाला छेदली, बरोबर आहे ना. हित एक छेदली आणि हित छेदली. मग छेदल्यानंतर पी आणि क्यू हे दोन प्रतल सोबतच्या आकृती छेदून ए बी रेषा तयार झाली. कुठली रेषा तयार झाली? ए बी रेषा तयार झालेली आहे. ए बी रेषा तयार झालेली आहे. म्हणजेच लक्षात ठेवायचं दोन समांतर प्रतले जर छेदली नसतील तर समांतर प्रतले म्हणा. जर दोन प्रतले छेदली नसतील तर समांतर प्रतले म्हणा. परंतु जर दोन प्रतले एकमेकाला छेदली तर लक्षात ठेवायचं त्यांच्या छेदनबिंदूपासून एक रेषा तयार होते. छेदनबिंदूपासून रेषा तयार होते ती म्हणजे ए बी. कुठली तयार झाली? ए बी. समांतर प्रतले म्हणजे क्लिअर झालं. दोन प्रतले एकमेकांना न छेदणाऱ्या प्रतलांना म्हणायचं समांतर प्रतले. पुढे काय सोबतच्या आकृतीत किती रेषाखंड आहेत? तुम्हाला रेषाखंड काढायचे पॉईंट किती आहे बघा, 1 2 3 4 आणि 5. किती पॉईंट आहेत तुमचे? 5 पॉईंट. 5 पॉईंट लक्षात ठेवा, बरोबर का रे? मग 5 पॉईंट आहेत. 5 पॉईंट मधून 1 पॉईंट वजा करा, किती आले तुमचे? 4 पॉईंट. मग आता काय करायचं? 1 पर्यंत उतरत्या क्रमाने मांडायचं. 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि किती आले तुमचे? 10. किती आले तुमचे? 10. चला क्लिअर करे बाबा. किंवा तुम्ही बिंदू मोजण्यापेक्षा भाग मोजा. 1 भाग, 2 भाग, 3 भाग आणि किती भाग आहेत? 4. सगळ्यांचे ऍडिशन करा, उत्तर तुमचं 10 येईल. क्लिअर झालं तुमचं? उत्तर किती येईल तुमचं? 10. पुढे तुम्हाला वर्तुळ दिले ए बी सी डी ई एफ जी. हे बिंदू वर्तुळावर दर्शवले आहेत. तर प्रत्येक दोन बिंदू जोडून एकूण किती रेषाखंड काढता येईल? प्रत्येक दोन बिंदू जोडावे लागतील. प्रत्येक तुम्हाला दोन बिंदू जोडावे लागतील आणि ती म्हणते एकूण किती रेषाखंड काढता येतील. मला सांगा किती आहेत तुमचे रे? 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 काय करायचं माहिती का? 7 वजा 1 करायचं. किती आलं तुमचं? 6 आलं. का रे? 1 वजा का करायचं माहिती का? जर ह्याची आणि ह्याची एडी ची जोडी लावली, पुन्हा ए आणि सी ची जोडी लागणार, बरोबर का? पुन्हा डी आणि ए ची, मग डी आणि ए ची एडी ची लावली काय आणि डी ए ची लावली काय, काही फरक पडणार आहे का तिथं? नाही ना. कारण बिंदू ए पासून सुरुवात केली, ए ची बी बरोबर, ए ची सी बरोबर, ए ची डी बरोबर, बरोबर, ए ची ई बरोबर, ए ची एफ बरोबर, ए ची जी बरोबर. पण पुन्हा बी आला, पुन्हा सी आला, पुन्हा डी ची जर जोडी लावायला गेलो आपण तर डी ची ई बरोबर, एफ बरोबर, जी बरोबर, ए बरोबर ना. पण ऑलरेडी एडी लावला काय आणि डी ए लावला काय फरक पडणार आहे का? नाही. त्यामुळे एक बिंदू काय करायचा? वजा करायचा. एक लक्षात ठेवा, बिंदू वजा करायचा. 6 बिंदू आले. 6 गुणाकारामध्ये करायचं 7, भागीला करायचं 2. कारण लक्षात ठेवा आपण दोन बिंदूंनी एक रेषाखंड तयार करतो. दोन बिंदूंनी आपण काय करतो? रेषाखंड तयार करतो. काय येणार आहे? दोन बिंदूंनी आपण काय करतो? रेषाखंड तयार करतो. 2 ने भागा. बे 1 बे, बे त्रिक 6, 7 त्रिक किती आलं? 21. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण रेषाखंड किती तयार होतील? 21 तयार होतील. चला परीक्षेला प्रश्न येतो बरं का, मागच्या प्रिव्हियस क्वेश्चन काढून बघा. ह्या भूमिती संकल्पना जरी तुम्हाला बेसिक वाटत असतील तर ह्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. इथपर्यंत कन्सेप्ट सगळ्यांची क्लिअर का? पहिलं, बिंदू म्हणजे काय? कागदावरील लहानसा टिपका. किरण म्हणजे काय? एका बाजूला मर्यादा असतो, एका बाजूला अमर्यादा असतो. लक्षात ठेवायचं. एक रेषे बिंदू म्हणजे काय? लक्षात ठेवा. एक रेषे बिंदू म्हणजे एका सरळ रेषेमध्ये बिंदू आलेले असतात. ओके, दिलेले सगळे बिंदू एक रेषे असतील, एकाच रेषेमध्ये असतील. एक संपाती रेषा म्हणजे लक्षात ठेवा एकाच बिंदूतून 3 किंवा 3 पेक्षा अधिक रेषा लक्षात ठेवा जर काढले असतील त्याला म्हणायचं एक संपाती रेषा आणि त्यांच्या छेदनबिंदूला म्हणायचं संपात
बिंदू. रेषा म्हणजे काय लक्षात ठेवायची, दोन किरण. रेषा म्हणजे काय, तुमचे दोन किरण ए बी आणि बी ए घेतलं लक्षात ठेवा. आणि ते परस्पर विरुद्ध किरणांनी रेषा तयार होते. परस्पर विरुद्ध किरणांनी काय होते, रेषा तयार होते. आणि आपल्या भाषेमध्ये म्हणायचं म्हणलं तर रेषा म्हणजे लक्षात ठेवा दोन्ही बाजूला कशी असते, ती अमर्याद असते सांगितलेलं. बाकी गोष्टी मग रेषाखंड असतील, प्रतल असेल लक्षात ठेवा, छेदणाऱ्या रेषा असतील तुमच्या, ओके, छेदणाऱ्या रेषा असतील तर लक्षात ठेवा त्या रेषा यम आणि ये नाही तुम्हाला, तर ते एकाच प्रतलामधून जातात आणि लक्षात ठेवा एकमेकांना छेद, दोन बिंदूचा छेदनबिंदू एक आणि एकच असतो. यांचा छेदनबिंदू एक आणि एकच आहे. नैक रेषेबिंदू म्हणजेच लक्षात ठेवायचं दिलेल्या तीन किंवा तीनपेक्षा जास्त बिंदू एका रेषेमध्ये नसतात. चला क्लिअर का. चला प्रश्न क्रमांक एक. प्रश्न क्रमांक एक. तर एक 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 प्रश्न सोडू. सोबतच्या आकृतीत विरुद्ध किरणांची जोडी कोणती. अरे रे रे, आकृती आली नाही का, आकृती आली नाही. एक मिनिट थांबा 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 थांबा. अरे महत्वाची आकृती झाली नाही, मग कसं सोडवणार तुम्ही, कसं सोडवणार. आकृती काढावी लागेल. सोबतच्या आकृतीत विरुद्ध किरणाची जोडी कोणती म्हणते. ऑलरेडी लक्षात ठेवा विरुद्ध किरणाची जोडी काढता आली पाहिजे तुम्हाला. समजा हा तुमचा आरंभ बिंदू आहे, हा तुमचा काय आहे, आरंभ बिंदू आहे लक्षात ठेवा. इकडून इकडे गेला तुम्हाला किरण कुठला दिसतोय, किरण दिसतोय तुम्हाला बी ए, किरण दिसतोय तुम्हाला बी ए. आणि बीचा आरंभ बिंदू पकडला तर इकडे काय दिसतोय तुम्हाला, किरण दिसतोय बीसी. किरण कोणता दिसतोय तुम्हाला, बीसी दिसतोय. याचा अर्थ किरण बी ए आणि बीसी लक्षात ठेवा, किरण बी ए आणि किरण बीसी हे एकमेकाचे कसे त्या ठिकाणी विरुद्ध आहेत. मागास सांगितलं होतं मी तुम्हाला, किरण म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला, एका बाजूला लक्षात ठेवा काय असतो, मर्यादित असतो आणि दुसऱ्या बाजूला कसा असतो, अमर्याद असतो लक्षात ठेवा. चला मग ऑप्शन कुठला येतो तुम्हाला, बी ए आणि बी डी आहे का, नाही. ए बी आणि सी बी आहे का, आहे. बी ए आणि बी सी आहे का, आहे. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक सोबतच्या आकृतीत विरुद्ध किरणाची जोडी. चला बी ए आणि बी सी, बी ए आणि बी सी रे बाबा, सी बी नाही. आरंभ बिंदू पासून सुरुवात झाली पाहिजे, बी ए आणि बी सी. ऑप्शन क्रमांक 3. चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला हा बिंदू काढला, एक रेषा काढतो. ए बी सी हा ओबर का लक्षात ठेवा, डी ई एफ ही डी ई आणि एफ. चला काय म्हणते बघा, सोबतच्या आकृती विरुद्ध किरणांची जोडी ओळखा. सोबतच्या आकृतीत विरुद्ध किरणाची जोडी ओळखा. आकृती बरोबर आहे का. विरुद्ध किरण म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला, विरुद्ध किरण याचा अर्थ विरुद्ध किरणामध्ये लक्षात ठेवा दोघांचा आरंभ बिंदू एकच असतो. दोघांचा आरंभ बिंदू कसा असतो तुमचा, एकच असतो. बेसिक कडे जर तुम्ही गेला तर इथं मी सांगितलंय तुम्हाला, काय सांगितले, कुठे गेला, किरण, किरण सांगितलं, विरुद्ध किरण सांगितलं. इथे एकमेकाची विरुद्ध किरण, दोन्ही किरणाचा आरंभ बिंदू एकच असतो. दोन्ही विरुद्ध किरणाचा आरंभ बिंदू एकच आला पाहिजे आणि त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. जर तुम्हाला विरुद्ध किरण विचारलं असेल तर विरुद्ध किरणामध्ये लक्षात ठेवायचं दोघांचा आरंभ बिंदू एकच असतो आणि दोघांच्या दिशा ही परस्पर विरुद्ध असतात. दोघांच्या दिशा ही परस्पर विरुद्ध असतात. दोघांचा आरंभ बिंदू एकच आणि दिशा मात्र परस्पर विरुद्ध. दिशा मात्र परस्पर विरुद्ध.
जर तुम्हाला विचारले सोबतच्या आकृतीमध्ये विरुद्ध किरणाची जोडी कोणती, तर विरुद्ध किरणाची जोडी शोधण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दोघांचा आरंभ बिंदू एकच आला पाहिजे. दोघांचा आरंभ बिंदू एकच आला पाहिजे आणि दोन्ही किरणाच्या दिशा ह्या परस्पर विरुद्ध असल्या पाहिजेत. ह्या कशा असल्या पाहिजे? परस्पर विरुद्ध असल्या पाहिजेत. तुम्हाला दिसतोय का रे, हा जर ओ घेतला आणि ओडी घेतला तर एका सरळ रेषेमध्ये आहेत का? विरुद्ध अपोजिट आहेत का? नाही, इकडे क्रॉस झालाय तुमचा, लक्षात ठेवा. जर तुम्ही हा एफओ आणि ओबी घेतला, ओए घेतला तर नाही होणार, ओसी घेतला तर नाही होणार. तुम्हाला दिसतंय काय? फक्त ही सरळ रेषा दिसते. म्हणजे तुम्हाला काय दिसतोय? किरण ओबी आणि किरण कुठला तुमचा? किरण ओई हे कसे दिसतात रे? परस्पर विरुद्ध आहेत. त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहेत. ह्या ओबीचा आणि किरण ओईच्या दिशा ह्या परस्पर विरुद्ध आहेत आणि लक्षात ठेवा त्यांचा आरंभ बिंदू पण एकच आहे, ओ. आरंभ बिंदू पण एकच आहे, ओ. म्हणजे तुमचं उत्तर यायला पाहिजे किरण ओबी, ओबी आणि ओई, ओबी आणि ओई, ओबी आणि ओई, ओबी आणि ओई. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला, क्लिअर. त्यामुळे जर परीक्षेमध्ये विरुद्ध किरण विचारले असेल, जोड्या विचारले असेल, तर विरुद्ध किरणामध्ये लक्षात ठेवायचं पहिला मुद्दा लक्षात ठेवायचं त्यांचा आरंभ बिंदू एकच. त्यांचा आरंभ बिंदू एकच आणि दोन्ही किरणाच्या दिशा परस्पर विरुद्ध. परस्पर विरुद्ध लक्षात ठेवायचं, विरुद्ध. कन्सेप्ट क्लिअर का विरुद्ध किरणाची? आणि त्याच्या अगोदर पण मी तुम्हाला इथं बेसिकमध्ये इथं विरुद्ध किरण म्हणजे काय मी सांगितलेलं आहे, ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. दुसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन. सोबतच्या आकृतीत पुढीलपैकी विरुद्ध किरणाची जोडी कोणती? सोबतच्या आकृतीत पुढीलपैकी विरुद्ध किरणाची जोडी कोणती म्हणते? आकृती काढतो म्हणजे समजून जाईल तुम्हाला. पी क्यू आर आणि एस. आताच मी सांगितले, आताच मुद्दा मी क्लिअर केलाय तुमचा. विरुद्ध किरण कसा ओळखायचा? विरुद्ध किरण कसा ओळखायचा? आरंभ बिंदू एकच. आरंभ बिंदू एकच असला पाहिजे. आरंभ बिंदू एकच असला पाहिजे. ओके. आणि त्या लक्षात ठेवा किरणच्या दिशा परस्पर विरुद्ध असल्या पाहिजेत. त्या किरणच्या दिशा परस्पर विरुद्ध असल्या पाहिजेत. कुठं दिसतो? ऑप्शन मध्ये जावा. किरण पी क्यू बघा. किरण पी क्यू आणि क्यू आर हे अपोजिट आहेत का तुमचे? नाहीत ना. पी क्यू आणि क्यू आर हे अपोजिट नाही. लक्षात किरण पाहिजे. किरण म्हणजे काय माहिती का? किरण म्हणजे याचा अर्थ तो एका बाजूला मर्यादित असतो. किरण म्हणजे लक्षात ठेवा एका बाजूला तो मर्यादित आहे आणि एका बाजूला अमर्याद आहे. एका बाजूला तो मर्यादित आहे आणि एका बाजूला अमर्यादित असेल. आणि पुन्हा इकडे जर काढला तुम्ही, लक्षात ठेवा इकडे किरण, तर इथं तुमचा आरंभ बिंदू दोघाचा एकच, पण एका बाजूला तो कसा असला पाहिजे? अमर्यादित असला पाहिजे. किरण म्हणजे एका बाजूला अमर्यादित असला पाहिजे, ही काळजी घ्यायची. चला, म्हणजे पहिला ऑप्शन येईल का तुमचा? नाही. किरण आरपी, आरपी आणि पी आर नाही येणार. चला, किरण क्यूपी, क्यूपी आणि क्यूएस, क्यूएस याला पहिला होता, नाही याला आर एस दिले त्यांनी, चुकला. का रे बाबा? कारण त्यांनी जर क्यूपी दिलाय तर क्यूएस द्यायला पाहिला होता. क्यूपी दिलाय तर क्यूएस द्यायला पाहिला, तर तो काय झाला असता? अपोजिट किरण आला असता. कारण का? दोघाचा आरंभ बिंदू सेम आला असता, पण इथं क्यूपी दिले आणि ती म्हणते आर एस, दोघाचा आरंभ बिंदू सेम नाहीये. क्लिअर? याचा अर्थ ऑप्शन तिसरा येणार ना, ऑप्शन क्रमांक 4. बघा तुमचा दिलाय काय? आरपी, आरपी इकडं अमर्यादित आहे आणि पुन्हा काय दिला त्यांनी? आर एस, इकडं पण अमर्यादित आणि दोघाचा आरंभ बिंदू कुठला आहे तुमचा? आर. चला, क्लिअर.
ऑप्शन क्रमांक 4. विरुद्ध किरण ओळखताना लक्षात ठेवायचं आरंभ बिंदू दोघांमध्ये सेम आला पाहिजे आणि एका बाजूला तो अमर्यादित आला पाहिजे याची काळजी घ्या आणि त्यांच्या दिशा त्या किरणाच्या दिशा ह्या परस्पर विरुद्ध पाहिजेत. 4 वेळा तीच गोष्ट सांगतोय. पुढचा प्रश्न, दोन परस्पर विरुद्ध किरणांनी टिंब टिंब तयार होते असं विचारलेलं आहे. दोन परस्पर विरुद्ध किरणांनी, समजा मी हा किरण काढतो बरं का, मगा सांगितलं बेसिक मध्ये मी हा किरण काढला, हा किरण ओ हा बिंदू आहे, त्याचा आरंभ बिंदू ओ आहे आणि हा ए आहे असं समजा. मी काय केलं, त्याच्या अपोजिट एक किरण काढला, इकडे वाढवलं ह्या आरंभ बिंदू पासून, ह्याला म्हटलं बी. मग इथं किरण कुठला आहे मला सांगा, किरण ओ बी आणि किरण कुठला आहे ओ ए. दोघाचा आरंभ बिंदू एकच आहे, दोघाचा आरंभ बिंदू एकच आहे, दिशा परस्पर विरुद्ध आहे. दिशा परस्पर विरुद्ध आहे म्हणजेच लक्षात ठेवा दोन परस्पर विरुद्ध किरणांनी तयार होत असते रेषा, तयार होत असते दोन परस्पर विरुद्ध किरणांनी तयार होते रेषा. होते का नाही या इकडे बेसिक मध्ये, बेसिक मध्ये या सांगितलंय. कुठे गेला रेषा, बघा इथं रेषा दोन्ही बाजूला अमर्यादित असते, रेषा ही दोन्ही बाजूला अमर्यादित असते. दोन परस्पर विरुद्ध किरणांनी रेषा तयार होते. दोन भिन्न बिंदूद्वारे एक आणि एकच रेषा तयार होते. दोन भिन्न बिंदू घेतले की एक आणि एकच रेषा तयार होते आणि दोन परस्पर किरणांनी रेषा तयार होत असते रेषा. हे बेसिक मध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ उत्तर काय होते येणार तुमचं, दोन परस्पर विरुद्ध किरणांनी रेषाखंड तयार होत नसतो, प्रतल तयार होत नसतं, किरण तयार होत नसतं, तयार होते रेषा. चला क्लिअर. किरण ए बी आणि किरण बी ए यांच्या सामायिक बिंदूंनी काय तयार होते. बघा किरण ए बी काढला मी, किरण काढतो, हा किरण काढतो, इथं बी लिहिला. आता किरण म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे एका बाजूला मर्यादित असणार, एका बाजूला अमर्यादित असणार. बी हा त्याचा आरंभ बिंदू झाला, बी हा त्याचा आरंभ बिंदू झाला. पुन्हा किरण बी ए म्हणते, हा मी इकडे बी ए काढला, इकडे ए बी, ए बी काढतो, ए बी. हे काय म्हणते, किरण ए बी आणि किरण बी ए. हा एकच मिनिट, इथं ए काढला मी आणि इथं काय काढला तुमचा बी काढला. तर काय झालं माहिती का, ह्या रेषेमध्ये ही रेषा आहे लक्षात ठेवा, ही रेषा तयार झाली का रे बा, दोन्ही बाजूला अमर्यादित आहे, रेषा दोन्ही बाजूला अमर्यादित असते. मग काय झालं माहिती का, इथं किरण तयार झाला का रे, दोन अपोजिट किरणांनी रेषा तयार होती, दोन अपोजिट किरणांनी रेषा तयार होत असती. मग इथं किरण कुठला आहे तुमचा ए बी आहे आणि इथं किरण कुठला आहे तुमचा बी ए आहे. बेसिक मध्ये समजून सांगितलं मी इथं, बरोबर का. ती काय म्हणते माहिती का, त्यांच्या सामायिक बिंदूंनी, आता सामायिक बिंदू कुठला आहे, हा ए आणि हा बी, या दोन बिंदूंनी काय तयार होतं, या दोन बिंदूचा फक्त विचार करा, इकडे बाणाचा विचार करू नका. जर मी असं काढला, हा बिंदू ठेवला ए आणि हा बिंदू बी ठेवला, तर तयार काय झालं रे, हा रेषाखंड झाला. काय झाला, रेषाखंड तयार झाला, रेषाखंड. आणि रेषाखंडाचं वाचन आपण कसं करतो, रेषाखंडाचं वाचन करतो रेख ए बी. इथं ए बी आला ना तुमचा, हा ए आणि बी, रेषाखंडाचं वाचन आपण करतो रेख ए बी. म्हणजे इथं किरण ए बी आणि किरण बी ए यापासून लक्षात ठेवा तयार जो झाला तुमचा त्यांच्या सामायिक बिंदूंनी तयार जो झाला त्याला म्हणायचं रेषाखंड. काय म्हणायचं, रेषाखंड. आणि रेषाखंडाचं वाचन करतो रेख ए बी. काय करतो, रेख ए बी. तयार होणार रेख ए बी, रेख ए बी, ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर.
जाऊया पुढं. नेक्स्ट क्वेश्चन. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण रेषाखंड किती? सोबतच्या आकृतीमध्ये एकूण रेषाखंडाची संख्या विचारलेली आहे. रेषाखंडाची संख्या काढायच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आता सोबतच्या आकृतीमध्ये एकूण रेषाखंड किती? रेषाखंड म्हणजे काय पहिल्यांदा माहित पाहिजे तुम्हाला. रेषाखंड म्हणजे काय? पुन्हा बेसिक कडे येतो मी थोडस. एकदा रेषाखंड म्हणजे काय? रेषाखंड दोन्ही बाजूला कसे असतात? मर्यादित असतात. दोन्ही बाजूला त्यांना मर्यादा असते, दोन्ही बाजूंना ते वाढत नाहीत. दोन्ही बाजूला म्हणजेच कसं माहिती का? हा एक बिंदू काढला, हा बिंदू, हा ए बिंदू, हा बी बिंदू, दोन्ही जोडले, ह्याला म्हणायचं रेषाखंड. दोन्ही बाजूला कसा आहे? मर्यादित आहे. दोन्ही बाजूला मर्यादित आहे, ह्याचं वाचन करायचं असतं रेख ए बी. याचं वाचन करायचं असतं रेख ए बी. आता रेषाखंडामध्ये काय लक्षात ठेवायचं माहिती का? दोन्ही बाजूला ते कसं आहे? मर्यादा आहे, त्याला मर्यादा वाढत नाही ते. मग मला सांगा, तुम्ही इकडं तर घेऊ शकणार नाही. तुम्ही ए बी घेऊ शकता, ए सी घेऊ शकता, ए डी घेऊ शकता, ए घेऊ शकता, ए एफ घेऊ शकता. बघा कसे कसे तयार होतील तुमची. ए बी तयार होईल, पुन्हा बी सी तयार होईल, सॉरी ए बी तयार होईल, ए सी, ए पासून डी पर्यंत, ए पासून ई पर्यंत, ए पासून एफ पर्यंत, पुन्हा कुठं बी पासून ए पर्यंत. ऑलरेडी ए बी तयार केला काय आणि बी ए तयार केला काय? काही फरक पडणार आहे का त्याच्यामध्ये? काही फरक पडणार नाही तुमचा. ए बी घेतला का आणि बी ए घेतला का, एकच रेषाखंड झाला तुमचा. मग बी चा सी बरोबर, पुन्हा बी चा डी बरोबर, बी चा ई बरोबर, बी चा ए बरोबर. मग आता परीक्षेमध्ये काउंट करणं शक्य आहे का आपल्याला? नाही ना. मोजलं तरी येतं, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात जर ऐन टाइमला त्या टायमिंगला ट्रिक नाहीच साठवली, तुम्ही काउंट पण करू शकता. पण मला सांगा, प्रत्येक वेळी कॉमन निघतो का? मला सांगा, ए पासून बी कडे गेला, ए पासून सी कडे गेला, पुन्हा बी पासून ए कडे यावं लागेल तुम्हाला. मग ए पासून बी कडे गेला काय आणि बी पासून ए कडे गेला काय? काय फरक नाही, एकच रेषाखंड तयार होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचे माहिती का? किती बिंदू आहेत बघायचे? 1 2 3 4 5 6. 6 बिंदू मधून एक बिंदू वजा करायचा. किती आले तुमचे? 5. किती आले? 5. का एक बिंदू वजा करायचा? प्रत्येक वेळी एक सामायिक येतो. मग आता काय करायचं? उत्तर त्या क्रमाने मांडा. 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1. सगळ्याची ऍडिशन करा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 निघाले 15. सोबतच्या आकृतीमध्ये रेषाखंडांची संख्या किती आली? 15. जाया पुढं. नसेल तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण कसं सोडवू शकता सांगतो. इथं भाग घ्यायचे. भाग, हा एक भाग झाला, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. किती भाग झाले? 5. 5 भागाचा उत्तर त्या क्रमाने मांडून घ्या आणि ऍडिशन करा. शेवटी ऍडिशन किती येणार? 15. सोबतच्या आकृतीमध्ये रेषाखंडाची संख्या आली 15. किती आली? 15. चलो 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 चलो, क्लिअर का? अरे बाबा क्लिअर का? चला पुढे. चला जाऊया पुढचा प्रश्न 6वा. सोबतच्या आकृतीत पुढीलपैकी कोणता पर्याय भिन्न आकृती दर्शवतो? सोबतची आकृती काढली नाही का रे? ए बी सी डी आकृती काढतो.
चला, सोबतच्या आकृतीत पुढीलपैकी कोणता पर्याय भिन्न आकृती दर्शवतो असं तुम्हाला विचारलेलं आहे. चला बघा कोणता. रेषा एसी आणि सीडी. रेषा सी ए आणि किरण बीडी. ठीक आहे. एसी पुन्हा बी ए आणि सी डी. इथं बघितलं ना, किरण एसी आणि सी डी आरंभ बिंदू एकच आहे. सी ए आणि तुमचा सी ए आणि तुमचा सी ए सी ए आणि बीडी किरण दर्शवते तुमचा. सी ए सी ए आणि सी डी. एकच मिनिट, पर्याय बरोबर आहेत का एकदा बघू दे रे मला. एसी सी डी, सी ए बी डी, सी ए सी डी, रेख बी ए किरण सी डी. बरोबर आहे खरे. शेवटचा पर्याय जर बघितला तर बी ए किरण आणि सी डी. काय येते सी डी, हे वेगळं आहे जरा, हे भिन्न दिसते. बरोबर का रे. सी ए आणि सी ए सी डी, सी ए आणि बी डी. बरोबर का. सी ए किंवा एसी सेम टू सेम सेम टू सेम सेम टू सेम सेम. इथं सेम टू सेम आहे. सी ए लिहिलं का ए सी लिहिलं काय फरक नाही लक्षात. वेगळं तुमचं ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 वेगळं तुमचं ऑप्शन क्रमांक 4. इथं ए सी लिहिलं का आणि सी ए लिहिलं काय काही फरक पडत नाही. सेम टू सेम आहे, सेम टू सेम, समान आहे समान. वेगळं तुम्हाला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. चला क्लिअर. पुढीलपैकी कोणतं विधान प्रतल निश्चित करते. बघा, प्रतल निश्चित करण्यासाठी प्रतल निश्चित करण्यासाठी प्रतल निश्चित करण्यासाठी बघा, प्रतल निश्चित करण्यासाठी तुम्हाला एकच पर्याय, प्रतल निश्चित करते. प्रश्न चुकलाय. कोण बरोबर बरोबर करते 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 म्हणले. प्रतल निश्चित काय, 3 नैक रेषीय बिंदू, 3 नैक रेषीय बिंदू, 3 नैक रेषीय बिंदू. ओके. दुसरा मुद्दा म्हणजे समांतर रेषा, समांतर रेषा आणि त्यांना छेदणाऱ्या रेषा, त्यांना छेदणाऱ्या. बघा इथं दावतो तुम्हाला वाटलेस बेसिक मध्ये. प्रतलकडे गेला तुम्ही, प्रतलकडे गेला, प्रतल प्रतल प्रतल. हो का. प्रतल हे सर्व बाजूने अमर्याद असते. 3 नैक रेषे बिंदूंनी किंवा 2 समांतर रेषांनी किंवा 2 छेदणाऱ्या रेषांनी, 2 छेदणाऱ्या रेषांनी प्रतल तयार होत असतं. 2 छेदणाऱ्या रेषांनी प्रतल तयार होत असते. 2 छेदणाऱ्या रेषांनी प्रतल तयार होत असते. मुद्दे लिहिले मी बरोबर आहेत. 3 नैक रेषे बिंदू, समांतर रेषा किंवा त्याला 2 छेदणाऱ्या रेषांनी, 2 छेदणाऱ्या रेषांनी प्रतल निश्चित होत असते. कुठला मुद्दा दिसतोय तुम्हाला इथं. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1.
चला नेक्स्ट. पुढीलपैकी कोणतं विधान प्रतल निश्चित करत नाही? कोणतं विधान प्रतल निश्चित करत नाही म्हणते? एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा करतं हे निश्चित, तीन एक रेषा करतं हे निश्चित, दोन समांतर रेषा करतं हे निश्चित, तीन एक रेषे बिंदू करत नाहीत. तीन एक रेषे बिंदू करत नाही कारण प्रतल निश्चित होतं कधी एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा असतील किंवा तीन एक रेषे बिंदू असतील किंवा दोन समांतर रेषा असतील. तीन एक रेषे बिंदून प्रतल कधीही निश्चित होत नाही. प्रतल निश्चित होण्यासाठी तीनच गोष्टी महत्वाच्या. किती गोष्टी महत्वाच्या? तीन. एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा, तीन एक रेषे बिंदू आणि दोन समांतर रेषा. त्यामुळे कुठलं येणार निश्चित करणार तर तीन एक रेषीय बिंदू. हितपर्यंत क्लिअर करे सर्वांचं? हितपर्यंत सर्वांचं क्लिअर का? ठीक आहे. आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.